नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे मोफत टॅबची योजना आलेली आहे। मित्रांनो, तर ही योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना टॅब मोफत मिळणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करून घ्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, JEE नीट MSCET बॅच 2026च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील। महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना JEE असेल, नीट असेल, MSCET बॅच 2026 करिता पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योतीमार्फत देण्यात येत आहे। त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB इंटरनेटसुद्धा मोफत पुरविण्यात येणार आहे। आता या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे मित्रांनो, तर यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा, विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा, तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा। सन 2024मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभाकरिता पात्र राहतील। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व दृश्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांची निवड ही त्यांनी 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल। इयत्ता 10वीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्याकरिता 70% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकरिता 60% किंवा यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे। विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे किंवा कसे हे विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरविल्या जाईल। आता मित्रांनो, यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत, तर यामध्ये आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, 10वीची गुणपत्रिका, विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट, दिव्यांग असल्यास दाखला, अनाथ असल्यास दाखला। तर मित्रांनो, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढील प्रमाणे राहणार आहेत। यामध्ये OBCसाठी 69% जागा आहेत, त्यानंतर VJA साठी 10% आहेत, NTB साठी 8% आहेत, NTC साठी 11% आहेत, NTD साठी 6% आहेत आणि SBC साठी 6% अशा या जागा आहेत। यामध्ये समांतर आरक्षण प्रवर्गनिहाय महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे, दिव्यांगाकरिता 4% जागा आरक्षित आहे आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित आहे। शहरी तसेच ग्रामीण भागाकरिता विद्यार्थ्यांची निवड संख्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरविण्यात येईल। आता यासाठी अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो, तर याची लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आपण महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डमधील ॲप्लिकेशन फॉर JEE नीट MSCET बॅच 2026 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, अर्ज कसा करायचा त्याचीसुद्धा लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन आपण अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे मित्रांनो 10/7/2024। पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, फक्त ऑनलाईनच अर्ज करणं गरजेचं आहे असं यामध्ये सांगितलं आहे। जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे तसेच निवडीची पद्धती बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे राहतील। कोणत्याही माध्यमातून वा अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर
उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. हा तो नंबर आहे मित्रांनो, यावर संपर्क करू शकता. अशी ही मोफत टॅबची माहिती होती मित्रांनो. आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.